नमस्कार. आजची रेसिपी आहे दाल मखनी आणि या रेसिपीमध्ये काय साहित्य लागेल हे आता पाहूया. साहित्य: 1/3 वाटी आणि 1 टेबलस्पून उडद डाळ, राजमा 2 टेबलस्पून, चणा डाळ 2 टेबलस्पून. हे सर्व मापाने साधारण एकूण पाऊण कप होईल. आपल्याजवळ जी वाटी असेल त्याच वाटीने मोजावे. 6 ते 7 वेळा डाळ धुवून घेणे, कारण डाळीला खूप मळ असतो. पाणी स्वच्छ होईपर्यंत धुण्याने डाळीला फेस येत नाही. डाळ आपण आता 8 तास भिजवून ठेवूया. आठ तास झाल्यानंतर परत 3 ते 4 वेळा डाळ धुवून घेणे. दाणे खूप फुगून टवटवीत होतात आणि उडदाचा रंगही छान हिरवट दिसू लागतो. धुवून स्वच्छ झालेली ही डाळ जास्त चविष्ट होते व त्याचबरोबर ती छान मऊ पण राहते. येथे तूप 1 चमचा घेतलेले आहे, मीठ पाऊण चमचा, 2 मिरच्या, आले 1/4 इंचापर्यंत किंवा 10 ग्राम आणि लसूण 5 पाकळ्या किंवा 10 ग्राम. प्रथम आले लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेणे. मी आता कुकरमध्ये डाळ आणि अंदाजे पाऊण लिटर पाणी, तूप, मीठ आणि बारीक चिरलेले आले लसूण आणि मिरच्या घालून कुकर बंद करून शिजायला ठेवलेले आहे. दोन चमचे दही आणि 2 चमचे मलाई काढून ठेवलेले आहे. कुकर उघडून डाळ छान शिजली आहे का हे बघावे आणि मगच दही आणि मलाई ओतावे, नाहीतर डाळ खाली लागण्याची शक्यता असतेच. डाळीत पाणी टाकून ती मंद आचेवर शिजत ठेवावी. आता मस्त तडक्याची तयारी करूया. तडक्यासाठी साहित्य: तूप पाव वाटी, आल्याचे उभे कापे म्हणजे जुलियन्स 10 ग्राम, चिरलेली हिरवी मिरची 1, चिरलेले टमाटे पाऊण वाटी, चिरलेली कोथिंबीर 2 चमचे, लाल मिरचीची पूड अर्धा चमचा,
गरम मसाला पाव चमचा आणि मीठ पाव चमचा तडक्यात मिसळायला. एका भांड्यात तूप गरम करायला ठेवावे. तूप गरम झाल्यावर त्यात हिरवी मिरची आणि आले घालून थोडा वेळ तळावे. रंग काळपट नको व्हायला याची काळजी घेणे. टमाटे घालून चांगले शिजवून घेणे. मग गरम मसाला, मीठ आणि लाल मिरचीची पूड घालावी. चिरलेली अर्धी कोथिंबीर घालावी. चव आणि चांगली होते. मसाल्याचे 2 भाग करावे आणि डाळीला तडका देऊन तिला 1 उकळी आणावी आणि डाळ ढवळत लक्ष द्यावे, नाहीतर तळायला लागेल. मध्यम आच ठेवावी. चमच्याने डाळ हलकी घोटावी म्हणजे दाल मखनी दाट होईल. उरलेला तडका आणि कोथिंबीर घालावी. वरून लोणी आणि मलईने सजावट करावी. ही दाल मखनी आपण कुठल्याही पराठ्यासोबत किंवा भाताबरोबर पण वाढू शकतो. दाल मखनी तयार आहे.